मी एकदा मेक्सिकन स्टोअर मध्ये गेले होते आणि ह्या भाजीच्या जुड्या, अशा छोट्या छोट्या जुड्या अ, तिथे काउंटरवर विकायला ठेवलेल्या होत्या. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला वेगवेगळ्या भाज्यांच्या स्टोअर्स मध्ये जायला आवडतं. तसं त्या दिवशी माझी मेक्सिकन स्टोअरची व्हिजिट होती आणि मग मी ती भाजी घरी आणली आणि नेक्स्ट डे माझ्या गार्डनरला दाखवली. तेव्हा तो म्हणाला, "अगं अश्विनी, आम्ही ही भाजी पोर्क बरोबर शिजवतो." सो दे कंबाईन पोर्क विथ सम ग्रीन्स, अनियन, गार्लिक आणि ही. ना आपल्याकडे आपण ठोक सगळ्या भाज्या करतो, पालेभाज्या. पण मी बघते इकडे जसं साऊथ मध्ये गोंगुरा चिकन करतात, म्हणजे अंबाडी चिकन बरोबर करतात. तसं महाराष्ट्रामध्ये काही वेगळी रेसिपी असते का, एखादी मीठ बरोबर शिजवण्याची, एखाद्या पालेभाजी बरोबर? तर ती मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, कारण माझ्या तरी ऐकिवामध्ये नाही. आता ह्या घोळीची वैशिष्ट्य काय? ही घोळ जी वाढते ना, ती एखाद्या खळ्यामध्ये अशी वाढली तर मल्चिंगचं काम करते. आता तुम्ही बघाल, हे बघा, हे वुड चिप्स आहेत, म्हणजे मल्चचं काम करतात. मल्च का करतो आपण? मातीतलं मॉइश्चर टिकून राहावं म्हणून, म्हणजे आपल्याला पाणी जास्त वाया जात नाही. तर ही भाजी सुद्धा, बिकॉज इट इज थिक, याचे पानं थिक आहेत आणि इट कीप्स द सॉइल कूल आणि मल्चच एकूण मॉइश्चर राखून ठेवण्याकरता काम करतं. ह्या भाजीची रूट सिस्टीम खूप डीप असते, त्याच्यामुळे माती, रूट्स जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा नक्की तिथे होल होतं. अगदी छिद्र असलं तरी पाणी किंवा न्यूट्रिएंट खालपर्यंत ह्या झाडाच्या मुळापर्यंत जाऊ शकतात. म्हणून ही भाजी महत्वाची आहे.